फायनली पोचलो आम्ही शाळेमध्ये. दादा या शाळेवरती शिक्षक असल्यामुळे मला त्या निमित्ताने शाळेमध्ये फिरायला भेटले. धामापूरला ही शाळा आहे. शाळा सुरू व्हायच्या अगोदर दादाने काही माणसं बोलली होती वर्ग साफ करण्यासाठी. त्यांना नाश्ताही आणला होता. तोपर्यंत मी इकडे हे वर्ग, ही शाळा संपूर्ण बघत होतो. जुन्या आठवणीला खूप उजाळा आला होता. कारण बरेच 10, 15, 20 वर्षानंतरच मी अशा प्राथमिक शाळेमध्ये आलो होतो. माझे शिक्षण प्राथमिक शाळेमध्ये 1ली ते 5वी पर्यंत झालं होतं. नंतर मुंबई या ठिकाणी मी आलो होतो. त्यामुळे या जुन्या आठवणी होत्या आणि खूप बरं वाटलं शाळेमध्ये येऊन की आपण या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. आणि फिरत होतो, सगळीकडे बघत होतो. बाहेरचं पटांगण होतं, ही एंट्री होती. आजूबाजूला सुंदर अशी लहान लहान मुलांनी शिक्षकांनी झाडं लावलेली होती. महापुरुषांचे फोटो होते, सुविचार होते. सगळं खूप सुंदर असं होतं आणि खूप बरं वाटलं की मराठी शाळा आपण बोलतो, पण मराठी शाळा आपणच वाचवल्या नाही. आपण सर्वजण बाहेर शिकायला गेलो आणि आज मराठी शाळा ओस पडत चालल्यात. त्याला कारण आपणच आहोत. कारण या धामापूरमध्ये मुलांची लोकसंख्या खूप कमी आहे. त्यामुळे मला वाटतं की 5 ते 6 वर्षानंतर ही शाळा राहील का नाही राहील ही मोठी गोष्ट आहे. तर आता मुलांसंख्या खूप कमी आहे. खेळासाठी सुंदर पटांगण आहे. खूप चांगली अशी त्यांनी झाडंही लावलेत. फुलांची झाडं आहेत. मी परत आतमध्ये गेलो, वर्गामध्ये गेलो. परत जुन्या आठवणी आल्या. खडू घेतला आणि फळ्यावरती जे आपले सर याचे नेहमी खरे बोलावे तेच मी फळ्यावरती लिहिलं. कोण नव्हतं समोर, पण एक वेगळाच आनंद होता. खूप बरं वाटलं फळ्यावर लिहिताना. परत बाहेर जातो आता आणि बाहेर वर्गाच्या बाहेर जे साफ केलेले बाकडे, त्या बाकड्यावर बसायची खूप इच्छा झाली होती. त्या बाकड्यावर जाऊन बसतो. कॅमेरा समोर ठेवला आणि जाऊन बाकड्यावर बसून घेतलं. वाटतं 5 ते 10 मिनटं मी बाकड्यावर बसलो होतो. खूप बरं वाटलं. कारण बऱ्याच वर्षानंतर आपण शाळेमध्ये आलो होतो. बाकवर बसायला आजकाल आपल्याला संधी तशी कुठे मिळत नाही, कारण आपण कुठे जातच नाही. आपण जवळजवळ शाळेकडे पाठच फिरवले प्राथमिक शाळेकडे. त्यामुळे त्या खूप जुन्या आठवणी होत्या. खूप बरं वाटलं. शाळा पण छोटीशी एकदम. 5-6 वर्ग आहेत. मुख्याध्यापकाचा एक रूम आहे आणि बाहेरचा हा पटांगण आहे. हे मोठं मैदान आहे मुलांना खेळण्यासाठी. सगळ्या सुविधा आहेत, परंतु मुलांची संख्या कमी असल्यामुळे सगळेजण मुंबई आणि बाहेर गेल्यामुळे गाव पूर्ण ओसाड पडले. तर बऱ्याच वर्षानंतर आलो आहे. तर खूप फिरलो शाळेमध्ये. आता वेळ आली निघायची, तर निघतो आहे आता आम्ही. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सर्वांनी सबस्क्राईब करा. आपली शाळा आपल्यालाच वाचवावं लागेल. बाय.